This is part number 3 of electrostatics. पार्ट फर्स्ट मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली होती ड्यू टू चार्ज स्पेरिकल शेल. त्यानंतर पार्ट सेकंड मध्ये आपण कंप्लीट केला होता इनफायनाइट वायर युनिफॉर्मली चार्ज किंवा त्याला सिलेंडर म्हटलं होतं. आता थर्ड ऍप्लिकेशन जे आहे म्हणजे ऍप्लिकेशन मधला लास्ट प्रकार आहे. तर हा ऑब्जेक्ट बदललेला आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे बघा. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. आता ऑब्जेक्ट आहे तो प्लेन शीट आहे. तर प्लेन शीट ही युनिफॉर्मली चार्ज आहे आणि त्यापासून मिळणारी इंटेन्सिटी त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. थोडस हे ऍप्लिकेशन थोडं समजायला कठीण आहे पण लिखाण खूप कमी आहे याच्यामध्ये. सो सी द डायग्राम फर्स्ट. सो हिअर दिस इज अ प्लेन इनफायनाइट शीट. आता इनफायनाइट शीट का म्हटलेलं आहे कारण आपण जो पॉइंट कन्सिडर करतो तो नेहमी ऑब्जेक्टच्या जवळ असतो. इथं दाखवलेलं ही युनिफॉर्मली चार्ज शीट दाखवलेली आहे. तुम्ही चार्जेस काढताना पॉझिटिव्ह चार्जेस हे एका लाईन मध्ये काढायचे आणि ह्यापासून मिळणारे इलेक्ट्रिक फील्ड. आता ही शीट असल्यामुळे तुम्हाला 2 पॉइंट्स दाखवावे लागतील ऑन वन साइड अँड द सेकंड इज ऑन अनदर साइड. कारण शीटला ह्या दोन्ही भागावरती म्हणजे ह्या बाजूला आणि बॅक साइडला दोन्हीकडे चार्जेस असणार आहेत. आपण फक्त एक दाखवू शकतो एक साइड 3 डायमेन्शनल असल्यामुळे. आणि हा पॉइंट पी दाखवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तोच पॉइंट बॅक साइडला दाखवलेला आहे पी डॅश. दोघांचंही सेंटर पासून डिस्टन्स किती आहे आर आहे. म्हणजे ह्या सिलेंडरची लेंथ हा गॉसियन सरफेस काढलेला आहे. तुम्हाला हे सगळं सांगणार आहे पण दिस इज अ गॉसियन सरफेस. म्हणजे पॉइंट पी ला इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण जो गॉसियन सरफेस काढतो तो हा सरफेस आहे. म्हणजे एक थोडं सिलेंडर दाखवलेलं आहे. सिलेंड्रिकल शेप हा कन्व्हिनियंट दाखवलेला आहे. वेगळ्या प्रकारचा शेप घेऊ शकतो पण डेरिव्हेशन कठीण होत जातं. हा पॉइंट पी हा आर डिस्टन्सला दाखवलेला आहे म्हणजे शीट पासून. तर जरी आर डिस्टन्सला हा दाखवलेला असला तरी हे आर डिस्टन्स खूप कमी आहे. म्हणजे हा पॉइंट अगदी शीटच्या जवळ आहे इथं. पण इथं जर दाखवला हा पॉइंट तर डायग्रामच समजणार नाही. हा पी डॅश पॉइंट इथं मागच्या बाजूला दाखवलेला पाहिजे म्हणजे पॉइंट दिसणारच नाही तो. पॉइंट पी हा खूप जवळ आहे ज्याला आपण म्हणतो जस्ट आउटसाइड ह्या शीटच्या जरासा बाहेर अशा पद्धतीचा पॉइंट आहे. पण डायग्राम काढायला ही अवघड होते म्हणून हा पॉइंट पी जरा लांब अंतरावरती दाखवलेला आहे. पण लक्षात ठेवायचंय पी इज व्हेरी नियर टू शीट. सो दिस शीट कॅन बी कन्सिडर्ड ॲज इनफायनाइट. कारण पॉइंट पी च्या दृष्टीने ही शीट इनफायनाइट आहे. कारण पॉइंट पी काय आहे हा खूप जवळ आहे. जसं आपण वायर मध्ये बघितलं होतं इनफायनाइट लेंथ तशी ही इनफायनाइट शीट. इथं जरी डिस्टन्स आर दाखवलेलं असलं तरी तुम्हाला काय समजलं पाहिजे पॉइंट पी हा खूप जवळ आहे एवढं लक्षात ठेवायचंय. जस्ट आउटसाइड हा शब्द लक्षात ठेवा जो आपण लिहायचा आहे पुढे. आणि या डायग्राम मध्ये आणि काय दाखवलेलं आहे बघा. प्लेन शीट पीएस सिम्बॉल लिहिलेला आहे. पीएस ऍक्च्युअली आपण लिहिलेला आहे कारण पुढे मी पीएस वापरलेला आहे. प्लेन शीट हा शब्द न लिहिता पीएस वापरलेला आहे. आणि आता जे सांगितलं होतं गॉसियन सरफेस या पॉइंट पी ला पीच्या वरून गेला पाहिजे म्हणजे पॉइंट पी हा सरफेस मध्ये इन्क्लूड झाला पाहिजे. सो दिस इज अ गॉसियन सरफेस. सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये सिलेंडर आहे. त्यानंतर पॉइंट पी ला आपण डीएस एरिया कन्सिडर करतो पॉइंट पी च्या भोवती. सो दिस इज ऑफ ब्ल्यू कलर. डीएस इज अ स्मॉल एरिया. इथं पण दाखवलेला आहे डीएस इज अ स्मॉल एरिया. आणि सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया मात्र डीएस नाही आहे. डीएस हा खूप लहान पार्ट आहे सिलेंडर मधला. ए इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस सिलेंडर. सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए. आणि डीएस म्हणजे काय केलेलं आहे सिलेंडर मधला खूप लहान एरिया कन्सिडर केलेला आहे पॉइंट पी च्या भोवती. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी व्हेक्टर काय असणार आहे आउटवर्ड असणार. आउटवर्ड कारण चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह. जसा ह्या बाजूला आहे तसाच तो दुसऱ्या बाजूला पण असणार आहे. त्यानंतर एरिया व्हेक्टर काढलेला आहे आपण डीएस व्हेक्टर. हे दोन्ही एकाच लाईन वरती कारण हा सुद्धा नॉर्मल आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सुद्धा काय आहे नॉर्मल टू दी
ऑब्जेक्ट, म्हणजे दोन्ही हे सुद्धा पॅरलल झाले, हे पूर्वीसारखंच झालेलं आहे. सो अँगल बिटवीन देम इज 0. आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला लिहायची आहे. म्हणजे पहिली तुम्ही डायग्राम काढून घ्यायची व्यवस्थित. गॉसियन सरफेस हा सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये काढायचा आहे, पण सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे. आणि हे सिलेंडर कसं दिसतंय बघा, या शीट मधनं जाणार किंवा ही शीट सिलेंडर मधनं पास होते, सिलेंडरच्या सेंटर मधून पास होते. म्हणून या बाजूला डिस्टन्स आर दाखवलेलं आहे, या बाजूचं डिस्टन्स पण आर आहे. म्हणजे ही शीट कशी पास होते, सिलेंडरच्या मिड मधनं पास होते, म्हणजे पासिंग थ्रू मिड लेंथ ऑफ दिस सिलेंडर. आता याचं इन्फॉर्मेशन काय काय ते आपल्याला लिहायला लागणार आहे. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट. द इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द शीट. म्हणजे हे नॉर्मल मध्ये असणारच आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ऑब्जेक्ट अँड डिरेक्टेड आउटवर्ड कारण पॉझिटिव्ह चार्ज घेतलेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज सेम ऍट द गिव्हन डिस्टन्स ऑन आयदर साइड ऑफ प्लेन शीट. म्हणजे दोन्ही साइड दाखवलेले आहेत, दोन्ही साइडला पॉइंट सेम डिस्टन्सला आहे, त्या ठिकाणी मॅग्निट्यूड सेम असणार आहे. द नेक्स्ट पार्ट इज टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी जस्ट आउटसाइड. दिस इज रिटन हिअर, जस्ट आउटसाइड. म्हणजे हा पॉइंट पी जस्ट आउटसाइडला आहे, हा खूप लांब डिस्टन्सला नाही आहे, व्हेरी शॉर्ट डिस्टन्स आहे शीट पासून, कारण लॉंग डिस्टन्सला आपल्याला सिलेबसमध्ये नाहीये. ड्रॉ गॉसियन सरफेस अराउंड पॉइंट पी ॲज सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ए. सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे. डीएस हा क्रॉस सेक्शनल एरिया नाहीये, डीएस हा सिलेंडर मधला एक लहान एरिया आहे. सच दॅट पीएस दॅट इज प्लेन शीट पासेस थ्रू मिडल लेंथ, म्हणजे मधी लेंथचा सेंटर. सिलेंड्रिकल लेंथ किती होणार आहे, हे आर आणि हे आर, 2R चं जर तुम्ही हाफ केलं तर या बाजूला आर मिळणार, या बाजूला आर मिळणार. सो मिडल लेंथ ऑफ सिलेंडर, the points P and P' are surrounded by the plane caps and are equidistant from PS. आता प्लेन कॅप सांगितलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, सिलेंडर वरती ज्यावेळेला आपण पॉइंट दाखवतो मागच्या युनिफॉर्म वायर मध्ये, तो कशावरती होता, कर्व सरफेसवर होता. कर्व सरफेसवर होता. म्हणजे आपण असं सिलेंडर दाखवलं होतं ऑफ लेंथ एल आणि पॉइंट पी होता कर्व सरफेसवरती, आणि हे कॅप्स होते. हे लक्षात घ्या. या ठिकाणी खालची बाजू सुद्धा ही काय असणार आहे, कॅप्स. पण आता इथं सिलेंडर आपण कसं ठेवलेलं आहे, हॉरिझॉन्टल ठेवलेलं आहे. म्हणजे त्यामुळे प्लेन कॅप्स इकडे आलेले आहेत. दिस अ प्लेन कॅप्स लिहायची गरज नाहीत, पण ह्या दोन प्लेन कॅप्स आणि कॅप्स वरती काय आहेत, पॉइंट पी आहेत. तसं इथं सर्कल वरती होते, म्हणजे कर्व सरफेस वरती तो पॉइंट होता. हा फरक लक्षात घ्या. कर्व सरफेस वरती इथं पॉइंट नाही आहे, तर प्लेन कॅप वरती पॉइंट आहे. प्लेन कॅप वरती हे पॉइंट्स आहेत. इथं कर्व सरफेस कोणता आहे बघा, दिस इज अ कर्व सरफेस. सिलेंडरचा हा पार्ट जो आहे तो कर्व सरफेस आहे, त्याच्यावरती पॉइंट दाखवलेला नाही आहे, हा कर्व सरफेस. पण हे कॅप्स वरती पॉइंट आलेले आहेत, म्हणून ते त्या पद्धतीचं लिहिलेलं आहे. सो देअर आर नो इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग नॉर्मली थ्रू कर्व सरफेस ऑफ सिलेंडर. नो इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग नॉर्मली थ्रू कर्व सरफेस ऑफ सिलेंडर. म्हणजे काय बघा, प्रत्येक मिनिंग कळायला पाहिजे, म्हणजे तो कन्सेप्ट कळतो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी पास होते, नॉर्मल टू दी शीट, म्हणजे यातनं पास होते, अशी पास होत नाही. इलेक्ट्रिक फील्ड लाईन आपण अशी काढलेली नाहीये, कर्व सरफेस मधनं पास होत नाहीये, तर प्लेन कॅप मधनं पास होते. या बाजूला पण असं पूर्वीच्या डायग्राम मध्ये नव्हतं, कर्व सरफेसला पास होत होती आणि प्लेन कॅपला पास होत नव्हती. तुम्ही अगोदरचं प्रिव्हियस डेरिव्हेशन चेक करून बघा, त्यामध्ये सिलेंडर मधनं जाणाऱ्या लाईन्स
इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा आहेत, तर कर्व सरफेस मधनं पास होत आहेत आणि इथं बरोबर रिव्हर्स आहेत. बट इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर नॉर्मल टू प्लेन कॅप्स. आणि हा पार्ट थोडा कठीण आहे समजायला, पण तुम्हाला सांगितलेलं इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या लाईन्स प्लेन कॅप मधनं पास होत आहेत. सो नेक्स्ट पार्ट, कन्सिडर अ स्मॉल एरिया ds अराउंड पॉइंट P अँड P'. ड्रॉ एरिया व्हेक्टर ds, जो काढून दाखवलेला आहे. E and ds आर पॅरलल टू इच अदर, हेन्स अँगल बिटवीन देम इज 0, θ इक्वल टू 0. हा पार्ट सोपा आहे, फक्त हा कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे, म्हणून मी तो थोडा पार्ट कठीण आहे म्हटलं. युझिंग गॉस लॉ इक्वेशन ॲज युजल, दिस इज अ गॉस लॉ इक्वेशन जे आपण लिहितो ते. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्लोज सरफेस ऑन बोथ साइड्स. आता आपल्याला फ्लक्स हे दोन्ही बाजूने काढले पाहिजेत, कारण प्लेन शीट वरती काय आहे, दोन साइड आहेत, फ्रंट आणि बॅक साइड, दोन्ही साइडला चार्जेस आहेत. सो दिस इज टेकन एज 2 times इंटिग्रेशन E डॉट ds इक्वल टू 2 E ds cos θ. आता इथं तुम्हाला cos 0, 1 वगैरे काही लिहिलेलं नाही, डायरेक्ट हे E ds लिहिलेलं आहे. पण 2 हा फॅक्टर का घेतलेला आहे, दोन बाजू आहेत. सो दिस इज 2E इंटिग्रेशन ds. आता इंटिग्रेशन ds सोडवायचंय, आपण हा पार्ट सोडवतोय आणि नंतर हा पार्ट सोडवणार आणि इक्वेट करणार. सो नेक्स्ट स्टेप इज, हे 2 का आलेलं समजलंय, पॉझिटिव्ह चार्जेस जे एका साईडला दाखवलेले तसे बॅक साईडला पण असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही साईड कन्सिडर केल्या पाहिजे. सो दिस इज इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, दॅट इज A. आपण एक लहान भाग काढून दाखवला होता याच्यातला, म्हणजे मी तुम्हाला इथं पुन्हा दाखवते आपण कशा पद्धतीने दाखवला होता. हा ds, हा सिलेंडर आहे, सिलेंडर दाखवलं होतं, सिलेंडरचा हा क्रॉस सेक्शनल एरिया A आणि त्याच्यामध्ये दाखवला होता आपण ds. दिस इज ds आणि हा पॉइंट दाखवला होता P. आता ds चं इंटिग्रेशन घेतलं तर हा एवढा भाग मिळणार, पूर्ण भाग मिळणार. पूर्ण भाग म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मिळणार सिलेंडरचा. सो दिस इज A. सो φ इज इक्वल टू 2EA. दिस इज इक्वेशन नंबर 1. कारण हे काय लिहिलेलं आहे बघा, 2E इंटिग्रेशन ऑफ ds इज A. नेक्स्ट पार्ट, पुढचा पार्ट सोडवायचा आहे. ऑल्सो φ इज इक्वल टू QI अपॉन A. QI म्हणजे काय आहे, चार्ज एनक्लोज्ड बाय सिलेंडर. आता सिलेंडर हे असं आहे आणि इथनं ही प्लेन शीट गेलेली आहे. दिस इज अ प्लेन शीट. एवढ्या भागामध्ये चार्ज आहे, इथे बाहेर चार्ज नाही आहे, इथं चार्ज आहे. हा चार्ज किती असणार आहे, तर त्यासाठी एक क्वांटिटी डिफाईन केलेली आहे. इथला चार्ज पाहिजे आपल्याला, सिलेंडरने एनक्लोज केलेला, म्हणजे सिलेंडर मधनं ही शीट जाते. सिलेंडरचा हा जो भाग आहे तो प्लेन शीट मध्ये आहे आणि प्लेन शीटवर चार्ज आहे. तर हा चार्ज किती असणार आहे ती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. तर ती व्हॅल्यू सिग्मा डिफाईन करून काढलेली आहे. सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ प्लेन शीट. प्लेन शीटची सरफेस चार्ज डेन्सिटी सांगितलेली आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया हे डिफाईन केलेलं आहे आपण. मग आपल्याला चार्ज पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, सिग्माला एरियाने मल्टिप्लाय करायचंय. सो दिस इज द चार्ज एनक्लोज. सिग्मा ए इज द चार्ज एनक्लोज्ड बाय दिस सिलेंडर. म्हणजे इथं चार्ज किती असणार आहे, हा चार्ज सिग्मा ए. दोन्ही आन्सर्स मिळालेले आहेत, तर इक्वेट करायचे आहेत. सो दिस इज φ इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन, कारण क्यू आय चं मिळालेलं आहे आपल्याला. आता इक्वेशन 1 आणि 2 इक्वेट केल्यानंतर काय मिळणार आहे, 2EA इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन. सो E इज इक्वल टू, हे ए कॅन्सल झालेलं आहे, ए गेट कॅन्सल, सो सिग्मा अपॉन 2E. सो दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे लिखाण खूप कमी आहे याच्यात, पण कन्सेप्ट क्लिअर होणं जास्त महत्वाचं आहे. चार्ज एनक्लोज्ड फक्त एवढा असणार आहे. सिग्मा डिफाईन केल्यामुळे सिग्माला ए ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. आणि 2 का घेतलेला आहे, कारण इथं चार्ज दाखवलेला आहे, एका बाजूला तेवढा आहे इलेक्ट्रिक फील्ड, दुसऱ्या बॅक साईडला पण तेवढंच असणार आहे, म्हणून हे 2 हा फॅक्टर आहे.
सो दिस इज हिअर 2 एप्सिलॉन. इथं कुठेही आर सिम्बॉल आलेला नाही आहे. सो दिस इलेक्ट्रिक फील्ड हा एक इम्पॉर्टंट क्ल्यू आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ, ई इज इंडिपेंडंट ऑफ आर. कारण आपण आर काय घेतला होता, आर खूप निग्लिजिबल, म्हणजे पॉइंट पी हा जस्ट आउटसाइड होता. जस्ट आउटसाइडला ही जी शीट आहे, ह्या शीटमध्ये जस्ट आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड सर्व ठिकाणी सारखा असणार. इट इज इंडिपेंडंट ऑफ डिस्टन्स आर. हा एक या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये आर वरती डिपेंड नाही आहे हे लक्षात ठेवा प्लेन शीटसाठी. मेन फॉर्म्युला काढलाय तर तुम्ही ह्याचे एप्सिलॉन 0 किंवा एप्सिलॉन 0k मधले सगळे पॉइंट्स लिहू शकता. पण ह्याच्यात इनसाइड वगैरे येणार नाही कारण ती शीट आहे. त्यामुळे केसेस कुठल्या येतील, इफ प्लेन शीट इज इन एअर मीडियम मध्ये असेल तर एप्सिलॉन 0 लिहिला पाहिजे. आणि जर ती डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये असेल की तर एप्सिलॉन 0k लिहायचं इन्स्टेड ऑफ एप्सिलॉन. एअर साठी एप्सिलॉन 0 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट k असेल तर एप्सिलॉन 0k. हे दोन्ही फॉर्म्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स. हे विचारले तर लिहायचंय. किंवा मेन जे डेरिव्हेशन आहे, मेन डेरिव्हेशन मध्ये आपण एप्सिलॉन घेतलाय. तुम्ही जर समजा सुरुवातीपासून एप्सिलॉन 0 घेतला असेल तरी सुद्धा तो लिहू शकता. कारण डेरिव्हेशन हे पॉप्युलर डेरिव्हेशनचे क्वेश्चन्स आहेत बोर्डचे, तिन्ही ऍप्लिकेशन्स. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, डेरिव्हेशन ही बोर्डचे पॉप्युलर क्वेश्चन्स आहेत. ते स्फेरिकल शेलचं असू दे किंवा सिलेंड्रिकल वायर असू दे किंवा ही प्लेन शीट, डेरिव्हेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपण बघायचे ते 3 न्यूमरिकल्स या प्रत्येक आर्टिकल वरती जे टेक्स्टमध्ये दिलेले आहेत ते कसे सोडवलेले आहेत आपण बघूया.